लोन घ्यायच्या आधी कोणता विचार करा? आपण ठीक आहे. आणि सांगा तुम्ही काय बनवलं ते? आपल्याला लोन कशा पद्धतीने वापस करता येईल म्हणजे इन्स्टॉलमेंटचं. ठीक आहे. आणि सांगा तुम्ही उत्तराच्या जवळजवळ आहे 90%. समोर सांगा आणि पण तो उत्तर नाही आहे. कल्पना करा की आपल्याला एक व्यवसाय सुचला सापडून जाऊन करायचा आहे, पण तुम्ही बघितलं का पैसेच नाही, मग विचार केला कर्ज घ्यायचा आहे. मी काय विचारत आहोत, कर्ज घ्यायच्या अगोदर कोणते चर्चा करायला पाहिजे, कोणता विचार करायला पाहिजे? नाही, तो आत्मविश्वास आला तुम्हाला तेव्हाच तुम्ही सामोर होता, नाहीतर कोणी व्यवसाय करायला सामोर होते का? नाही, तो आत्मविश्वास आला तुम्हाला आणि तुम्ही बघितला की तुमच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून तुम्ही कर्ज घ्यायला झाले. मी विचारतो की कर्ज घ्यायच्या आधी कोणता विचार करा आपण? भविष्यामध्ये मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू काय असणार फ्युचरमध्ये हे विचार करूनच आपण तो भांडवलामध्ये गुंतवणूक करणार. ठीक आहे. आणखी सांगा. तुम्ही पण उत्तराच्या जवळ आहे 90%. समोर सांगा. आणखी सांगा. विचार करा, कल्पना करा. खूप महत्वाचा मुद्दा आहे बघा, खूप महत्वाचा मुद्दा आहे. बोला. हाँ बोलिए. ठीक है. आणखी सांगा. आर्थिक प्रगतीचे दोन मार्ग आहेत, दोन विचार आहेत. ते विचार वारंवार करायला पाहिजे. खूप महत्वाचे विचार आहेत. विचार करा. बोला. इन्स्टॉलमेंट सांगितलं त्यांनी, त्या इन्स्टॉलमेंट कशी पाळायचं म्हणून. उदाहरण समजलं. तुम्ही साकोली बाजारपेठ जवळ आहे, तुम्हाला किंवा तुमच्या घरच्याला लोकांना वाटलं की असा एक व्यवसाय आपण जाऊन करू शकतो, पण तुम्ही बघितलं का आपल्याकडे भांडवल नाही आहे, तर मग तुम्ही बँकेतून कर्ज घेणार. मी काय विचारतो, कर्ज घ्यायच्या आधी कोणता विचार करा? अगोदर कोणता विचार करायला पाहिजे? लोन घ्यायच्या आधी सांगू शकता तुम्ही? एकदम सोपा आहे, तुम्हाला माहित आहे. थोडंसं विचार करा. कर्ज देताना तर पहिल्यांदा तुम्ही दोघांचं बरोबर आहे, पण 90% विशेषण त्याच्यात जोडायचं आहे. लोन घ्यायच्या आधी कोणता विचार करतो? मी तुम्हाला खूप लवकर माहिती देऊन जाऊ शकतो, परंतु आमच्या ऑफिसचा उद्देश पूर्ण नाही होणार. आमच्या ऑफिसचा आजच्या मीटिंगचा उद्देश काय आहे की तुमचे परीक्षेचे निर्णय चांगले बसायला पाहिजे आणि तुमची थोडी थोडी आर्थिक प्रगती वाढायला पाहिजे. दिस इज द ऑब्जेक्ट. आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं? थोडंसं या मेंदूला सध्या आपण तोच काम करतो. ठीक आहे. अभ्यास करत आहोत आपण, पैशाचा अभ्यास. सांगा. थोडा विचार करा, सांगू शकत नाही. विचार करा. नाही सांगितलं मी गहाण वगैरे. आणखी काय मॉर्गेज करायला लागेल? कर्ज घ्यायच्या अगोदर आपण कोणता विचार करायचा? लोक विचारच नाही करत. करायला पाहिजे विचार. कोणता विचार? मोठे मोठे कर्ज घेतात लोक, 50 लाख घेतात, 1 कोटी, 5 कोटी, 10 कोटीचा कर्ज घेतात, पण विचार नाही करायचा. कर्ज घ्यायच्या अगोदर कोणता विचार करायला पाहिजे?
व्हेरी गुड. यांच्याकरिता टाळ्या वाजवा. एकदम बरोबर सांगितलं. आणि तुमचं एकदा काय विषय की बने पावेतो मी जो कर्ज घेत आहोत त्यामध्ये शासकीय सूट भेटते का याचा वारंवार विचार करायला पाहिजे आणि प्रयत्न करायला पाहिजे की आपल्याला सूट मिळते का म्हणून. आलं तर लक्षात. खरं तर वेळ झाली म्हणून मी दुसरं पण उत्तर मी सांगून देतो. तुम्ही 10 लाखाकरिता पहिल्या बँकेमध्ये पोहोचले, त्या बँकेने तुम्हाला 10 लाख देण्यास मंजुरी केली की मी देईन हे 10 लाख रुपये, आणि व्याजाचा दर त्यांनी सांगितलं 12% लावणार. किती? 12%. तुम्ही दुसऱ्या बँकेत पोहोचल्या, ते 10 लाख रुपये द्यायला तयार आहे आणि त्या मॅनेजरने म्हटलं मी 10% वार्षिक व्याजाचा दर लावणार आहे. आणि तिसऱ्या बँकेत पोहोचल्या, ते बँक द्यायला तयार आहे आणि त्याने म्हटलं की मी 8% वार्षिक व्याजाचा दर लावणार. तुम्ही कोणत्या बँकेतून घ्याल? 8%. म्हणजे तुम्ही कर्ज जेव्हा जीवनात घ्याल तेव्हा कोणता विचार कराल? कमीत कमी व्याज दर. वारंवार हा विचार करायला पाहिजे. तुम्ही विचार नाही केला, हा विचार करायला पाहिजे. हा विचार नाही कराल तुम्ही तर काय होईल? तुम्ही पहिल्याच बँकेत पोहोचले आणि त्या बँकेने तुम्हाला कर्ज दिला आणि तो तुम्ही कर्जही उचलला 10 लाख रुपये. त्यानं रेट लावला 12% वार्षिक. तर तुम्ही किती महाग घेताय? 4%. कारण दुसरी बँक तोच कर्ज कोणत्या भावात द्यायला तयार होती? 8%. तुम्ही उचल केली बाराची, पण ते दुसरी बँक तयार होती ना. तुमच्या गावी भाजीपाल्यामध्ये मार्केट भरतो ना कोणत्या दिवशी? रविवारी. म्हणजे आज संडे आहे ना वाटते, तर आता मार्केट होईल मला वाटते. ठीक आहे, 3 वाजे. तर तुम्ही मार्केटला सरळ जाऊन पहिल्याच दुकानात जाऊन भाजीपाला विकत घेऊन घेता का? नाही, तुम्ही काय करता? 3-4 दुकान फिरता. कशा करिता? स्वस्त पडा. परंतु कर्ज घेताना हा विचार करता का? नाही. कर्ज घेताना कोणता विचार राहत आहे? हा मॅनेजर किती लवकर मला कर्ज देतो, बस हाच विचार करतात लोक. हा विचार ठीक आहे, परंतु कोणता विचार करायला पाहिजे सोबत? की कमीत कमी व्याज दर. आर्थिक प्रगतीचे 2 मार्ग आहेत तुम्हाला सांगतो मी. पहिला मार्ग वारंवार विचार करायला पाहिजे, कमी व्याज दर. आणि दुसरा मार्ग आहे सबसिडी, शासकीय सूट वारंवार उचलायचा प्रयत्न करायला पाहिजे. आता मी तुम्हाला एक ऑफिसची माहिती सांगतो. हा नाव तुम्ही वाटल्यास घेऊन घ्या तुमच्या त्याच्यावर पुस्तकवर वगैरे किंवा लक्षात ठेवा. हा नावात चालते. या ऑफिसचं नाव आहे TIC. काय नाव आहे? TIC, जिल्हा उद्योग केंद्र. मी हा राहतो भंडारा जिल्ह्यामध्ये तुमचा ऑफिस. ठीक आहे. मी तुम्हाला एक सूचना सांगतो. मी स्वतः TICचा साहेब नाही आहे. ठीक आहे. मी बँकेचा साहेब नाही आणि मी पोस्ट ऑफिसचा पण साहेब नाही. मी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा साहेब आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही कोणत्याही व्यक्तीला व्यक्तिगत कर्ज देत नाही. कोणती स्कीम नाही चालत. फक्त बँकांना कर्ज पुरवते आणि बँकांवर नियंत्रण ठेवते. या अनेक तक्रारी येतात मुंबईला ऑफिसला, त्याच्यामुळे आम्ही थोडी व्यक्तिगत माहिती घ्यायला तुमच्या गावी आम्ही जाऊ. ठीक आहे. याच्यावर ही भूमिका काही नाही आहे. परंतु दुसरी जी रोल आहे आपल्या जीवनाचा कर्ज घ्यायचा, तर कर्ज घेताना सबसिडी कोणता ऑफिस देते? तो ऑफिस आहे TIC. या जीवनात तुमच्या खूप कामी येईल. TIC कार्यालय कसं काम करते ते पण सांगतो मी तुम्हाला. पहिला TIC ऑफिस कुठे आहे? हा राहते भंडाऱ्याला, जिल्ह्याच्या ठिकाणी. ठीक आहे. तर भंडाऱ्याला मला ते कलेक्टर ऑफिसच्या जवळपास आहे कुठेतरी. TIC ऑफिस काय काम करते? 1 लाखाची तुम्ही स्कीम उचला तर 35,000 रुपये सूट देईल. 1 लाखावर किती? 35. 10 लाखाची स्कीम घ्या तर 3,50,000 रुपये. 20 लाखाची योजना घ्या तर 7 लाख रुपये. इतकी मोठी सूट मिळते का? मिळते. इथे 20,000 पासून 2 कोटीपर्यंतच्या योजना चालतात आणि 50 लाखापर्यंत खूप लवकर अर्ज मंजूर होते. कितीपर्यंत? 50 लाख. आता आपण एक लहान उदाहरण समजू. एक ब्रह्मपुरीची घटना आहे. तिथे अशा सभेमध्ये एक महिला आल्या होत्या आणि त्या गावातील सरपंच मॅडम होत्या. त्यांच्या मुलीने एक कोर्स पास केला होता DMLT. कोणता? DMLT. आणि मला बोलले ते सर म्हणे आम्हाला 10 लाख रुपयाची गरज आहे म्हणे. आम्ही वर्षा माझ्या सेकंड तिथे पॅथॉलॉजी लॅब हा व्यवसाय टाकणार आहोत. कोणता व्यवसाय? पॅथॉलॉजी. मी त्यांना म्हटलं की तुम्ही TIC ला अर्ज करा. त्यांनी TIC ला अर्ज केला. कितीचा? 10 लाखाचा. TIC ने त्यांचा पूर्ण अर्ज मंजूर केला. कितीचा? 10 लाखाचा.
स्वतःची काही रक्कम लावावी लागते. त्यांनी स्वतःचे लावले 50,000 रुपये. किती लावले? 50,000. पण बँकेने त्यांना जो कर्ज दिला तो दिला फक्त 4,20,000. किती दिला? 4,20,000. तर आता कोणत्या रकमेवर व्याज लागेल किंवा कोणत्या रक्कम परतफेड करायची? कारण 10 लाख तर भेटलेच नाही ना. कोणती? 4,20,000. पण ती रक्कम भेटली ते नाही. त्यांचे 50,000 मोबाईलची निघाली अँकर काढा मोबाईल. उदाहरण समजलं ना की पुन्हा सांगू. खूप महत्वाचं आहे. तुमचा काय फायदा होणार आहे? तुम्ही उद्याच काही आहे सबसिडी स्कीम नाही घेणार आहे, परंतु जीवनात केव्हाही तुम्ही उद्योग व्यवसायाचा विचार करा. जास्तीत जास्त सबसिडी कशी उडवण्याची हे तुम्हाला मी 2 मिनिटात सांगतो. तुमचा हा फायदा होईल. तुम्ही जास्तीत जास्त सबसिडी कशी उडवण्याची हे शिकत आहे. पुन्हा सांगू का? त्या महिन्याच्या मुलीला कोणता व्यवसाय करायचा होता? पैदाला दिला. किती रक्कम लागत होती? 10 लाख. DIC ला कितीचा अर्ज केला त्यांनी? 10 लाख. DIC ने कितीचा अर्ज मंजूर केला? नाही, पूर्ण 10 लाख. स्वतःची किती रक्कम लावली? 50,000. पण बँकेने कर्ज किती दिला? 4,20,000. आता मी काय विचारतो की कोणत्या रकमेवर व्याज लागेल किंवा कोणती रक्कम परतफेड करण्यात नाही. 10 लाखातून 5,000 त्याला सांगून कर्ज फेडावसाठी ते तुम्ही बँकेत ठेवलं जमा. त्या 10 लाखातून जर 5,000 त्या 4 लाख काही त्याला कर्ज दिलं का उद्या जेवढ्या तुमचे पैसे तिथून काढून भरू शकते. तुम्ही थोडा बरोबर विचार करत आहे, पण तो उत्तर नाही आहे. दिशा बरोबर आहे, पण उत्तर तो नाही. तुम्ही पण बरोबर विचार करताय. ठीक आहे, आणखी सांगा कोणी? वेळ होता म्हणून मी सांगून देतो. फक्त तुम्हाला 20,000 रुपये परतफेड करायचे आहे. किती? 20,000. कशाने 20,000 सांगतो मी तुम्हाला. DIC हा 1 लाखावर किती सूट पाठवते? 35,000. तर त्याने कितीचा अर्ज मंजूर केला DIC ने? 10 लाखाचा. तर किती सूट पाठवे? 3.5 लाख रुपये. आणि स्वतःचे किती आहेत? 50,000. 3.5 लाख आणि 50 किती होतात? 4 लाख. आणि बँकेने कर्ज किती दिला? 4,20,000. म्हणजे बँकेची रक्कम किती आहे त्याच्यामध्ये? फक्त 20,000 रुपये. पण तुम्ही जीवनात एक खूप मोठं काम करू शकता DIC मुळे. DIC हा खूप चांगला कार्यालय आहे, परंतु लोक त्याच्यामध्ये खूप चुका करतात. वारंवार